नमस्कार मित्रांनो, इयत्ता 8वीच्या गणिताच्या संपूर्ण मार्गदर्शनासाठी 8वीमराठी.com ह्या आपल्या वेबसाईटला नक्की भेट द्या. धन्यवाद. बहुपदींचा भागाकार या प्रकरणातला सराव संच 10.2 आता आपण सोडवायला सुरुवात करणार आहोत. तर त्यातलं पहिलं उदाहरण इथे आता आपल्या स्क्रीनवर दिसतंय. तर ते काय उदाहरण, तर त्यात एक आपल्याला बहुपदी दिली आहे y चा वर्ग अधिक 10y अधिक 24 आणि त्याला भागायचे y अधिक 4 या द्विपदीने. तर याआधी आपण सराव संच 10.1 सोडवला. त्या सराव संच 10.1 मध्ये आपण बहुपदीला एकपदीने भागायचं. आता आपण बहुपदीला द्विपदीने भागणार आहोत. पण बहुपदीला एकपदीने भागताना आपण जी 3 स्टेपची पद्धत वापरली होती तीच पद्धत तशीच्या तशी आपल्याला इथे वापरायची. त्यामुळे गणित सोडवताना तुम्हाला काही फरक पडणार नाही. जशी ती पद्धत होती तशीच ही पद्धत आहे आणि अतिशय सोपी आहे. 1-2 गणितं सोडवलीत की तुम्हाला ती व्यवस्थित समजेल. ठीक आहे. तर आता हे जे पहिलं गणित आहे ते आपण आधी नेहमीप्रमाणे भागाकाराच्या स्वरूपात लिहून घेऊ. आता याच्यात काय असतं, तर ज्याला भागायचंय त्याला म्हणतात भाज्य. भाज्य आणि ज्याने भागायचंय त्याला म्हणतात भाजक. ठीक आहे. तर भागाकाराच्या स्वरूपात कसं लिहिणार, y अधिक 4 आणि ह्यानी कशाला भागायचंय तर y वर्ग अधिक 10y अधिक 24. आता आपल्याला पहिली स्टेप वापरायची. पहिली स्टेप काय असेल तर भाज्याच्या पहिल्या पदाला म्हणजे कुठल्या y वर्गाला कशाने भागायचं तर भाजकाच्या पहिल्या पदाने भागायचं, म्हणजेच y ने भागायचं. ठीक आहे. म्हणून a किती येतो, y चा वर्ग भागिले y. म्हणजेच हा भागाकार असल्यामुळे काय होणार, घातांकांची वजाबाकी होणार, 2 वजा 1. म्हणून a किती आला, y. म्हणजेच पहिला भागाकार काय आला, y. तो भागाकार मी इथे लिहून टाकतो. आता आपली दुसरी स्टेप काय असते तर या भागाकाराने भाजकाला गुणायचं. b बरोबर भाजक काय आपलं y अधिक 4 गुणिले y. म्हणून b किती आला, y गुणिले y अधिक 4 गुणिले y. म्हणून b किती आला, y चा वर्ग अधिक 4y. ठीक आहे. आता तिसरी स्टेप काय असते तर भाज्यातून हा b वजा करायचा. आता भाज्य म्हणजे काय तर हे y चा वर्ग अधिक 10y अधिक 24 हे आपलं भाज्य आहे. तर ही जी वजाबाकीची खूण आहे ही भागाकारातल्या वजाबाकीची खूण आहे आणि यातून आपण वजा करतोय y चा वर्ग अधिक 4y. आता इथे लक्षात घ्या, मी इथे हा कंस टाकलाय. या कंसाच्या बाहेर हे वजा चिन्ह आहे, त्यामुळे कंसातली दोन्ही पद ही वजा होणार आहेत किंवा ऋण होणार आहेत. म्हणून मी काय करतो, आता हा कंस काढून टाकतो आणि हे अधिकचं चिन्ह पण काढून टाकतो आणि बाहेर वजा असल्यामुळे हे देखील वजा होणार आहे आणि हे देखील वजा होणार आहे. आता आपण ही वजाबाकी करूया. y वर्ग वजा y वर्ग म्हणजे 0 आणि 10y वजा 4y म्हणजे किती आले, अधिक 6y. कळलं इथपर्यंत? तर पहिल्या पदासाठी आपण हा भागाकार केलेला आहे आणि आता आपण हे वरचे जे 24 आहेत ते खाली घेऊ. हे 24 मी इथे खाली घेतले. आता काय करायचं तर ही राहिलेली जी बहुपदी आहे 6y अधिक 24 त्याच्यासाठी पण या 3 स्टेप्स करायच्या. आता भाज्यातलं पहिलं पद काय आहे तर a बरोबर 6y. हे पहिलं पद आहे ना. आता त्याला भागायचं कशाने, y अधिक 4 मधल्या पहिल्या पदाने म्हणजेच y ने. ठीक आहे. y गेला म्हणून a बरोबर किती आलं, 6. आणि हा 6 भागाकार मी इथे लिहून टाकतो, अधिक 6. आता या भागाकाराने भाजकाला गुणायचं, म्हणजेच काय b किती येईल, भाजक काय आपलं y अधिक 4 गुणिले 6 म्हणजेच b बरोबर y गुणिले 6 अधिक 4 गुणिले 6 म्हणजेच b किती आला, 6y अधिक 24. 6 चौक 24. ठीक आहे. आणि आपली तिसरी स्टेप काय असेल तर भाज्यातून हा b वजा करायचा. आता हे भागाकारातल्या वजाबाकीचं चिन्ह झालं आणि कंसात काय येणार, 6y अधिक 24. आता कंसाच्या बाहेर वजा चिन्ह असल्यामुळे हा 6y देखील वजा होणार आणि हा 24 देखील वजा होणार. जसं वर आपण केलं तसंच इथे खाली करूया.
तर इथे -6y होईल आणि इथे -24. 6y - 6y 0 आणि 24 - 24 0. म्हणजेच या उदाहरणाचा भागाकार काय आला? भागाकाराला y + 6 आणि बाकी किती आली? 0. इतकं सोपं हे उदाहरण आहे. आपली 3 स्टेपची पद्धत वापरायची आणि हे उदाहरण सोडवायचं. ठीक आहे. हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा. त्याचबरोबर तुमच्या मित्रमैत्रिणींबरोबर जास्तीत जास्त शेअर करा. आणि सगळ्यात महत्त्वाचं काय तर कृपया आपलं हे चॅनल सबस्क्राईब करा. हे चॅनल पूर्णपणे विनामूल्य आहे. ते सबस्क्राईब करायला तुम्हाला कुठलेही पैसे द्यावे लागणार नाहीत. ठीक आहे. धन्यवाद.